9:30च्या टायमाला मी पाणी भरीत होते घरामध्ये आणि हे पोरं पत्ते खेळत होते, लघवी करीत होते. मी म्हणलं अरे लघवी काय करतात इथं, पत्ते खेळतात, घरावर दगड मारतात, का असा अत्याचार करतात, तुम्हाला काय आया बहिणी आहेत का नाहीत. तर तो एक निखिल महाराज म्हणून नाही, तो मला चांबारडे काय तुझ्या बापाची जागा काय छिन्नाल, तुझ्या का बापाची जागा का असं म्हणून रामा फुटुळेने धरलं मला, छळलं मला. तो चपलीने मार दिला. निखिल आबूज गोविंद यांनी मला टांबीने मारलं, बबलूनी पण लाकडी दांड्याने मारलं आणि सगळ्यांनी असं मला 5 जणांनी छळलं. पवन ताळने मला बेल्टाने मारलं, परशांनी मी मला असं लुचलं छळलं. बेशुद्ध जरी झाली मी तरी मला त्यांनी सोडलं नाही. खाली बेशुद्ध जरी पडले तरी मला मारितच होते. वरून माझे मुलं सोडित होते तर माझ्या मुलांना उचलून फेकलं. रामू आबूज यांनी म्हणले नुसता मुक्का मार द्या म्हणले, तिला जीव मारू नका, नुसता मुक्का मार द्या. जीव मारण्याची धमकी देते तर मला असं घायाळ केलं. माझ्या मुलांनी मला हॉस्पिटलला आणलं, मला कुणीही मदत केली नाही. गळ्यातून लुचलं लाचलं हे माझं मंगळसूत्र पण उचकावून घेतलं 8 ग्रॅमचं. तिथून खाली मला दाखवाय पण येत नाही, इतका मार आहे मला. 5-6 दिवस झालं तरी पण मला काही बरं नाही, असं रक्त सांगाळे झाले. मला घायाळ केलं देणे असं राहून. त्यांचा जीव घेण्याचा उद्देश होता आणि या हल्ल्यामध्ये काही शस्त्र वापरण्यात आले, लाट्या काट्या टांब्या वापरण्यात आल्या लोखंडी. एखाद्या महिलेला ती दलित आहे म्हणून, गरीब आहे म्हणून, केवळ आमच्या घरासमोर लघु शंका करू नको, इथं पत्त्या खेळू नको असं त्या 4-5 गावगुंड वाळू माफियांना, गुन्हेगारांना या ताईंनी विनंती केली. तर त्या आमच्या या भगिनीवर क्रूर असा हल्ला करण्यात आला. त्या थोडक्यात बचावलेल्या आहेत. त्यांनी जे काही घटनाक्रम सांगितला तो सुद्धा आम्ही रेकॉर्ड केला आहे. त्याच्यातला तो रामू नावाचा कोण आहे तो म्हणतोय मुक्का मार द्या, म्हणजे हळहळ करून मारण्याचा त्या ठिकाणी या पिंपळनेरच्या हद्दीतील ही घटना गंभीर स्वरूपाची ही असणारं लक्षात येत आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाकडे महाराष्ट्राने सुद्धा गांभीर्याने बघावं की चर्मकार समाजाला मतासाठी ही व्यवस्था वापरते. म्हणून मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. बीडच्या पालकमंत्री ह्या महिला आहेत आणि पालकमंत्री महिला असताना एक केजच्या आमदार सुद्धा चर्मकार समाजाच्या महिला आहेत, तरी सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये एक महिला सुरक्षित नाही. त्यांच्या मतदारसंघाचा आमदार विजय सिंह पंडित आहे. 5-6 दिवस झालं ही घटना होऊन सोशल मीडियात चॅनलवरती आलेली आहे. धक्कादायक म्हणजे आता सध्या या आमच्या ताईने गाव सोडलेलं आहे, स्वतःचं लेकरू घेतलंय, सोबत एक म्हातारी आई घेतली आणि पाहुण्याकडे भटकंती करते. ज्यावेळेस मदतीसाठी गावात पोलिसांना बोलवलं त्यावेळेस पोलिसांच्या गाडीसमोरच या नराधम गुन्हेगार आरोपीच्या नातेवाईकांनी, जवळपास 300-400 नातेवाईकांनी त्या ठिकाणी गराडा घालून पोलिसांसमोर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्याच्यामुळे पोलीस किती हातबल आहे, पोलिसांवरती किती दबाव आहे हे या घटनेमध्ये दिसतंय. या पोलीस स्टेशनचे PI त्या ठिकाणी नरवडे म्हणून आहेत, त्यांनी या केसेसला दाबण्याचा उघड प्रयत्न केलाय असा आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे. यात एवढी मोठी घटना घडून आमच्या ताईला काहीच न विचारता अगदी मनाने 6 लाईनचा FIR बनवला. एवढाच फिर्याद बनवली, त्याच्या टेक्निकल शब्द उडवलेत, त्याच्यामधली न्यायालयीन टेक्निकल जी बाब आहे ती उडून टाकली आणि ही केस बी फायनल कशी होईल. तिच्या शरीरावर जखमा आहेत, तिचं काही भाग असा आहे सगळ्याच शरीराचा की ती दाखवू सुद्धा शकत नाही. आजही मी त्यांचं हे पाहतोय, हे काळं निळं हे पहा, आजही 7-8 दिवसानंतर हे काळं निळं आमच्या ताईचं गेलं नाही. एवढा गंभीर हल्ला केलेला असताना एकही आरोपी अटक नाही. आरोपी मोकाट आहेत आणि आरोपी मोकाट असल्यामुळे पुन्हा आरोपी मला मारून टाकतील म्हणून लपत न्याय तर मिळालाच नाही. पोलिसांनी कोणती धावपळ केली नाही. या नरवडेचे सगळे लागेबांधे पॉलिटिकल लोकांशी कुणाच्या दबावाखाली आहे. मी SP मागणी करतोय की तात्काळ या नरवडेची चौकशी करावी, यांचा असणारा व्हिडिओ चेक करावा, या आरोपीच्या संदर्भात किंवा पॉलिटिकल काही दबावाखाली याची चौकशी करावी आणि तात्काळ या नरवडेचं निलंबन करावं अशी आम्ही मागणी करतोय. एवढा गंभीर स्वरूपाचे आरोपी असताना 6-6 दिवस झाले अटक नाही. हे बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय? इथले SP सध्या बाहेर पण जे काही आहेत, आताच मी DYSP व्यंकटरामन साहेबांना बोललोय. या केसेसबद्दल त्यांनी तात्काळ दखल घ्यावी, त्यांच्याकडे तपास आहे. पण या केसेसबद्दल सुद्धा त्यांना माहिती नसेल तर हे दुर्दैव आहे. आणि आज आमच्या ताईला हे गाव ते गाव फिरावं लागतंय. चर्मकार समाजाचे आहोत, दलित आहोत, अनुसूचित जातीचे आहोत, आमचा कोणी वाली नाही, आमच्यासाठी लढणारं कोणी नाही, आम्ही गरीब आहोत. त्या उद्देशाने इव्हन आरोपींनी धमकी दिली. शब्द काय वापरले FIR मध्ये? काही शब्द चांबारडे, तुला काय करायची ते कर, मी सुटून येईल, हे असे शब्द एवढे भयंकर. त्याच्यामध्ये अनेक शब्द पण पोलिसांनी लिहिलेच नाहीत आणि त्यांच्यावरती क्रूर असा या आरोपींनी हल्ला केलाय. ते जर फरार राहिले तर त्यांचा मुलगा, त्यांची आई आणि माझ्या बाजूला बसलेली ताई हे यांचा हत्याकांड झाल्याशिवाय राहणार नाही. अॅट्रॉसिटी ऍक्टचं कलम असताना त्यांना पोलीस संरक्षण नाही.
कसल्याही पद्धतीने समाज कल्याण आयुक्तांनी 24 तासाच्या आत त्यांना भेटायला पाहिजे, ती सुद्धा भेट दिलेली नाही. म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्राताई पवार, अनुसूचित जाती जमाती आयोग आणि बीडच्या एसपीनी या घटनेची तात्काळ दखल घ्यावी. उद्या जर या आमच्या चर्मकार समाजाच्या दलित बहिणीला जर काही झालं, तिच्या जीवाला जर काही झालं, तर सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, पोलीस यंत्रणा जबाबदार असेल. त्या गावामध्ये तिची राहायची स्थिती नाही, पूर्ण गाव आरोपीचं नातेवाईक आहे. ती जर गावात गेल्या तर जवळपास 300-400 लोक त्या ठिकाणी येतात, महिला पुढे येतात, उद्या तिला मारहाण करतील, तिच्यावरती खोटे आरोप करतील. आमच्या तर नशिबी अॅट्रॉसिटी ऍक्ट टाकला की एक दरोडा असतो, नाही तर त्या ठिकाणी आणखी काही घटना असते. ते वाटच बघतात की यांच्यावरती क्रॉस कशी करता येईल, तिच्या लेकराचं आयुष्य कसं बरबाद करता येईल, म्हणून बिचारी हे गाव ते गाव फिरते. ही घटना घडल्या आमच्या बीडचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी ही घटना राज्यभर व्हायरल केली आणि त्यानंतर ही या घटनेला राज्यव्यापी वाचा फुटली. राज्यव्यापी वाचा फुटून सुद्धा पोलिसांना मात्र खांब फुटत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल बीडच्या पोलिसांना की ही घटना घडली आम्ही दाबून टाकू, तर हे चालणार नाही. काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत, अन्यथा त्या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे आमच्या भगिनीसाठी केल्याशिवाय शांत राहणार नाही. हा इशारा सुद्धा देतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करतोय, इथल्या समाज कल्याण आयुक्तांना मागणी करतोय, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना मागणी करतोय की आमच्या भगिनीचं संपूर्ण त्या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे. त्या गावात हे कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. तिला दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून 4 एकर जमीन द्यावी, त्या ठिकाणी 25 लाख रुपये ते 50 लाख रुपये मदत करावी आणि तिच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी सुद्धा सरकारने पाठपुरावा करावा. तिचं पुनर्वसन शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी ती स्वाभिमानाने आत्मसन्मानाने राहू शकते, अशा ठिकाणी आमच्या भगिनीचं पुनर्वसन झालं पाहिजे, तिला घर मिळालं पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी संघर्ष करणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची नोंद घ्यावी आणि तात्काळ त्या संदर्भातला एक बैठक बोलून आमच्या भगिनीला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न करावा, अशी सुद्धा आम्ही मागणी करतोय.